गिधाडांविषयी भरपूर माहिती, पण मला त्याविषयी बोलायचं नाही. पण या ठिकाणी अब्राहमाने काय केलं असेल त्यावर मला नजर आपली आज टाकायची गरज आहे. अब्राहम जागृत तिथे बसलेला होता. अब्राहम वाट पाहत तिथे बसलेला होता. त्याचा करार सांभाळण्यासाठी तो बसलेला होता. त्याचं अर्पण सांभाळण्यासाठी तो बसलेला होता. त्याचा विश्वास सांभाळण्यासाठी तो बसलेला होता. त्याची साक्ष सांभाळण्यासाठी ते बसलेला होता, हातात काठी घेऊन. त्याने काय केलं? अब्राहमाने काठी घेऊन त्यांना हाकलून लावले. काय काय भाषांतरात काठी शब्द आलेला नाही, पण अब्राहमाने काठी घेऊन त्यांना हाकलून लावले. त्या हिंस्त्र पशुने झडप घातली. जशी एखाद्या कोंबडीच्या पिलं कोंबडीला सोडून काय अंतर दूर जर गेली, ते एखादी घार, एखादा शिक्रा, एखादा गरुड जसा येऊन जोऱ्यात अशी झडप घालून येऊन त्या कोंबडीला समजत बी नाही कधी निघून गेला. त्या कोंबडीला माहिती नसतं. तिला वाटतं आपल्या त्या पिल्लांना ती काहीतरी उखरून खायला देऊ राहिली. खाली तिचं लक्ष आहे, वर दुरून कुठून तरी लपून कोणीतरी पक्षी पाहत आहे. तिच्या पिलांवर नजर ठेवून आहे. थोडासा काही दूर गेला अशी येऊन झडप घेऊन नेऊन जातात. आपल्या पंजात आवळून त्या पिल्लाला घेऊन ते जातात आणि जिवंतच त्याचे तुकडे करून तिथे दुसरीकडे एका झाडावर खातात. त्यांना दया माया नाही. त्यांना त्यांचा आवाज, त्यांची विनंती किंवा त्यांची ती वाणी ऐकू येत नाही, कारण ते हिंस्त्र आहे. त्यांचं नेचर आहे फाडून खाणं. त्यांचं नेचर आहे ते तुकडे करणं. त्यांचं नेचर आहे ह्याला संपवणं आणि आपली स्वतःची भूक भाजवणं. त्याचप्रमाणे ते हिंस्त्र पक्षाने, त्या अब्राहमाने तुकडे करून ठेवलेल्या कराराच्या त्या पक्षांवर, त्या हिंस्त्र पक्षांनी झडप घातलेले आहेत. झडप सहजासहजी झडप घातल्यावर ते भक्ष्य सुटत नाही. आपण किती बी एक्सपर्ट असेल, स्वतःला म्हणत असेल आकलून लावू, काय नाही होत, बघू काय आता ठीक आहे करत आहे, आता मग पश्चाताप करून गेला, काय देवा माझी क्षमा कर. पाप आठवडाभर करायचे आणि प्रभुभोजनच्या विधीकडे येऊन मग देवा माझ्या झालेल्या कळत न कळत मग मला माहिती नसताना झालेल्या पापांची तू मला क्षमा करून टाक. एवढं सोपं आहे, करून घेऊन काय. पाप होलसेलमध्ये करायची आणि क्षमा 1 मिनिटात मागायची. असं होत नाही. देवाला आमचं कन्व्हिक्शन, देवाला आमची खरोखर पापाप्रती प्रायश्चित्त केलेलं ह्या व्यक्तीने आहे किंवा नाही ह्याच्यावर क्षमा अवलंबून आहेत. देव देखील बघतो की माझ्या पुत्राचं रक्त मी ह्या लोकांच्या पापांसाठी वाहिलं, पण ही पापाची कबुली कशी देतात आणि पापाची देव क्षमा का करतो? पापाची कबुली आम्ही केव्हा देतो? म्हणजे देवा माझ्याकडून हे पाप झालेलं आहे, माझ्याकडून ही चूक झालेली आहे, तू मला येशूच्या रक्ताच्या द्वारे तू माझी क्षमा कर आणि आता जी चूक माझी झालेली आहे आता मी परत ती करणार नाही, म्हणून क्षमा आहे. एवढं सोपं असतं. पाप केले, क्षमा मागितली, परत मी पाप केलं, परत पाप करून परत वळलो, परत क्षमा, परत पाप केलं, कारण माहिती मला क्षमा मिळते म्हणून मी मोकळा आहे पाप करायला. असं आहे. क्षमा मागणं म्हणजे परत ती गोष्ट न करणं. क्षमा मागणं म्हणजे त्या गोष्टीपासून आता मी पाठ फिरवली आहे, त्या गोष्टीपासून आता माझा संबंध नाही, आता मी त्या गोष्टीपासून दूर आहे. आता देवा मी चूक केली, मला ती समजली, आता मी ती करणार नाही. पुढे खड्डा आहे, एखाद्यास मी आता चूक कर, माझा पाय जाईल, मी पडेल, पुढच्या वेळेस मी त्या खड्ड्याकडून जाताना मला माहिती आहे इथे खड्डा, मी पाय टाकेल का? नाही.
टाकला तर पडेल हे मला समजतं, पण पाप केल्यानंतर क्षमा मिळाली, क्षमा मिळाल्यानंतर मी जर परत पाप करत आहे म्हणजे त्या खड्ड्यात मी पाय माझ्या जाणून बुजून टाकत आहे. आणि मग देवाला सांगायचं क्षमा कर. अब्राहम काठी घेऊन बसलेला आहे, तर त्याला माहिती आहे हे गिधाड त्याचा करार घेऊन निघून जातील. हे गिधाड, हे इस्त्र पक्षी त्याच्या कराराचे जे देवासोबतचे संबंध जे फिक्स होणार आहे, त्याला आकाशातील ताऱ्याने एवढी संतती देव देणार आहे, त्याला निसंतान असा देव राहू देणार नाही. त्या कराराचं प्रतीक जे पक्षी आहे त्यांच्यावर हे झडप घालतील आणि ते झडप घालतील सेकंदाच्या बी आत घेऊन उडून जातील. किती अलर्ट राहावं लागेल आपल्याला सांगा. तो पक्षी का टाइमपास करत आहे, तो घिरट्या मारत मारत मग उडून निघून जाईल का हळूहळू? असा निघून जातो सेकंदाच्या आत, का समजणार बी नाही. एवढे आम्ही तरबेज आहोत, त्याच्यापेक्षा फास्ट आम्ही आहोत, त्या पक्ष्यांपेक्षा जास्त वेग आमचा आहे. तर मग करा. नाही, ते कधी कुठून केव्हा येते कोणाला माहिती नाही. म्हणून अब्राहम तिथे तळ ठोकून आहे, हातात काठी आहे आणि त्याच्या कराराचं, त्याने केलेल्या वचनाचं तो तिथे रक्षण करत आहे. आमच्या विश्वासाचं आम्हाला रक्षण करावं लागेल, आमच्या कराराचं आम्हाला रक्षण करावं लागेल, आमच्या आराधनेचं आम्हाला रक्षण करावं लागेल, आमच्या स्तुतीचं आम्हाला रक्षण करावं लागेल. आमच्या हातामध्ये काठी हवी आहे. ते हुस हुस करून काय जाणार नाही. काठी. निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय. काठी, अब्रामाची काठी. का त्याने ती काठी वापरली तिथे? निर्गम 14 16 आणि 17 लिहिलं आहे. मग 15 पासून, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा धावा करीत काय बसलास? परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवरून चालतील. आणि पहा, मी स्वतः मिस्राईंची मने कठीण करील आणि ते त्यांच्या पाठीस लागतील. आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार यावर मी गौरवशाली होईल. मोशेकडे काय होते? मोशेकडे काठी होती. आणि परमेश्वर म्हणतो, हा प्रार्थना करत बसला, देवाची याचना करत बसला, आणि परमेश्वर म्हणतो, माझा धावा करीत का बसलास? तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर. एक काठीने समुद्राचे 2 भाग. देव म्हणतो मोशेला, आपली काठी समुद्रावर उगार, म्हणजे त्याचे 2 भाग होतील समुद्राचे. हो, सतरावा अध्याय आणि 6वं वचन. निर्गम 17 आणि 6 मध्ये लिहिलं आहे, पहा होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहील. तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल, लोक ते पितील. आणि इस्रायलाच्या वडिलांना देखत मोशेने तसे केले. त्या खडकावर त्याने काठी आपटली आणि त्यातून पाणी निघालं. जे अशक्य आहे ते त्या मोशेच्या काठीमुळे शक्य झालं, हे आम्हाला इथे समजतं. गणनाचं पुस्तक याचा 20वा अध्याय